कुंडलीवरदर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। सद्गुरु गंगागिरी महाराज की जय। सद्गुरु नारायणगिरी महाराज की जय। जगदम्बा माता की जय। नमः पार्वती पतये हर हर महादेव। हॅलो क्षीर सिंधू परिसरी महिला मंडळ शांतता। शक्तीच्या कर्णकोहरी नेणो कै त्रिपुराने सांगितलेचे। ते क्षीर कल्लोळा तो मकरोदरी गुप्तू होता तयाचा हातू पैठे झाले। दुर्गाष्टमी नवरात्र उत्सव। खाली बसा खाली बसा। राळा झाला बर बर। क्षीरसिंधू परिसरी शक्तीच्या कर्णकोहरी नेणो कै त्रिपुरारी सांगितले जे। नवरात्र उत्सव आहेत। आज दुर्गाष्टमी। प्रत्येक वर्षी दुर्गाष्टमीच्या निमित्ताने या ठिकाणी होम हवन होत असतं। योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या पासून चालत आलेली ही परंपरा आहे। आणि अशा प्रकारे आपलं होम हवन यज्ञ संपन्न झालेला आहे। आणि वरुण राजाने सुद्धा या ठिकाणी भेट दिलेली आहे। यज्ञामध्ये पाऊस येणं हा एक शुभ संकेत असतो। गीतेमध्ये भगवान सांगतात अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्न संभवाः यज्ञात भवति पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भवाः कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षर समुद्भवं यज्ञात भवति पर्जन्यो। यज्ञातून तर पर्जन्यवृष्टी होत असते। शांत बसा शांत बसा। माईक देऊ का तिकडे काही महत्वाचं असेल तर बोलायला। तुमचा आवाजच बंद व्हायला तयार नाही। काही महत्वाचं असेल माईक वर बोला मग सगळ्यांना ऐकायला येईल। महिला मंडळ शांतता। अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्न संभवाः यज्ञात भवति पर्जन्यो यज्ञात भवति पर्जन्यो। यज्ञ म्हटल्यानंतर त्या ठिकाणी पर्जन्य वृष्टी होत असते। दुर्गाष्टमी दुर्गा दुर्गम असणारा संसार या दुर्गम संसारातून जीवाला मुक्त करणारी दुर्गा। नाथ महाराज वर्णन करतात अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दना लागोनी त्रिविध तापाची करावया झाडणी भक्ता लागी तू पावसी निर्वाणी। आईचा जोगवा जोगवा मागेन। अनादि निर्गुण प्रगटली भवानी। अनादि निर्गुण असणार तत्व भवानीच्या रूपाने प्रगट होत। भवानी भव अधिक आनी बरोबर भवानी। भव म्हणजे होणे निर्माण होणे। निर्माण होणार आहे संसार। या संसार बंधनातून जीवाला मुक्त करणारी भवानी। अनादि निर्गुण प्रगटली भवानी। अनादि निर्गुण असणार तत्व भवानीच्या रूपाने प्रगट होत। मोह महिषासुर मर्दना लागून मोहरूपी महिषासुराचं मर्दन करण्याकरता
मोहरूपी महिषासुराचं मर्दन. इथं महिषासुर म्हणजे रेडा कापायचा नाहीये. काही लोक बकरा कापतात देवी पुढं. एका विचारलं का बकरा का कापतात? तुकाराम महाराज सांगतात काम क्रोध बकरा मारा पुजार खुमाईच्या वरा. काम क्रोध बकरा मारा तुकाराम महाराज सांगतात. मग काम क्रोध रूपी बकरा आहेत. इथं रूपक आहेत. कारण काम आणि क्रोध हे दोन्ही विकार बकऱ्याला जास्त असतात. बकरा कामी असतो, बकरा क्रोधी असतो. मग काम क्रोध रूपी बकरा मारा. इथं काम क्रोध नष्ट करा सांगितलेलं आहे. पण यांनी काय केलं? काम क्रोध बकरा मारा. काम क्रोध सोडून द्यायचे. पुढचा शब्द काय? बकरा मारा. असं कोण म्हणतंय? तुकाराम महाराज. मग तुमचे तुकाराम महाराज सांगतात बकरा मारा. काही लोक सोयीनं अर्थ करतात. एखादा शब्द सोयीचा असेल तो घ्यायचा आणि बाकी सोडून द्यायचे. जीवाची हत्या करू नये. माहिंसात सर्वभूताने कोण्याही जीवाचा नगळो मत्सर वरम सर्वेश्वर पूजनाचे. कोणाचाही द्वेष मत्सर आपल्या जीवनात कडे घडू नये. प्रत्येकाशी प्रेमाने वागावं. प्रेम हे शब्दाने व्यक्त होत नसतं. अनिर्वचनीय प्रेमस्वरूपम गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षणम वर्धमानम सूक्ष्मतरम अनुभव रूपम अविच्छिन्नम. प्रेम हे गुणदोष रहित असतं. प्रेम हे कामना रहित असतं. क्षणक्षणाला वृद्धिंगत होणारं प्रेम असतं. हे भक्ताच आणि भगवंताचं प्रेम. नवरात्र उत्सव चालू आहेत. आज दुर्गाष्टमी आहेत. हवनही या ठिकाणी संपन्न झालेला आहेत. ओवी घेतलेली आहेत. ज्ञानेश्वरी मध्ये 18व्या अध्यायातले 1750वी ओवी. क्षीर सिंधू परिसरी शक्तीच्या कर्ण कोहरी नेणो कै त्रिपुरारी सांगितले जे. क्षीरसागराच्या तीराला त्रिपुरारी भगवान शिव. त्रिपुर अरी. अरी म्हणजे शत्रू. त्रिपुराचा नाश करणार. एक पौराणिक दृष्टीने पाहिलं त्रिपुर नावाचा एक राक्षस होता. त्या त्रिपुराला ठार मारलं म्हणून त्रिपुरारी. पण त्रिपुरारी शब्दाचा दार्शनिक अर्थ असा आहे त्रिपुराचा अरी. हे त्रिपुर कोणते? सूक्ष्म स्थूल सूक्ष्म आणि कारण हे तीन देह. हे तीनही देह नष्ट झाल्याशिवाय त्या परमतत्वाची प्राप्ती होत नाही. या तीनही शरीराचा नाश करणारा त्रिपुरारी. स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह. ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी. त्रिपुरांतकारी या त्रिपुराचा अंत करणारा. जोपर्यंत या तीनही पुराचा अंत होत नाही तोपर्यंत मुक्ती नाही. स्थूल देहाचा नाश झाला म्हणजे मुक्ती आहे का? नाही. जसं मनुष्य झोपेतून जाग झाला म्हणजे काल काय चालू होतं त्याचं पुन्हा स्मरण होतं. मी काल कोणाला काय बोललो होतो, काल आपला कोणकोणता निर्णय झाला होता, सकाळी उठल्यावर आठवतं ना त्याला. तसंच आहे. पुढचा जन्म आल्यानंतर मागच्या जन्मात काय कर्म केलेले आहेत त्याचे संस्कार या जन्मामध्ये येतात. स्वप्न असतं. एका माणसाचं स्वप्न पडलं. स्वप्नात उडायला लागलं. असं स्वप्न पडलं कधी कधी उडल्यासारखं उडत होतं स्वप्न. पंख तर नाही, मग उडाला कसा काय? याचा अर्थ मागच्या जन्मात कुठेतरी पक्षी असला पाहिजे. मागच्या कोणत्या तरी जन्मात पक्षी होता आणि ते संस्कार या ठिकाणी उद्भूत झाले. स्वप्नामध्ये सूक्ष्मदेह कार्यरत असतो ना. स्थूल देह तर पडलेला आहे, झोपलेला आहे डोळे बंद करून.
डोळे बंद करून जर हे शरीर पडलेलं आहे, मग ते उडणारं शरीर कोणतं? याचा अर्थ ते उडणारं शरीर वेगळं आहे, ते सूक्ष्म शरीर आहे. आणि सूक्ष्म शरीर या जन्मात आहे ते पुढच्या जन्मातही असतं. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह मृत्यू झाला म्हणजे स्थूल देहाचा नाश झाला, सूक्ष्म देहाचा नाश नाही झाला, ते शिल्लक आहेत. या तीनही शरीराचा अनुभव आपण दररोज घेतो. जागृत अवस्थेमध्ये स्थूल देहाचा अनुभव घेतो. आता जागा होता आपण, आता जो अनुभव आपण घेतोय या स्थूल देहाचा अनुभव घेतो. स्वप्नावस्थेमध्ये सूक्ष्म देहाचा अनुभव घेतो. स्वप्नामधला देह कोणता? स्वप्नामध्ये बद्रीनाथ केदारनाथला गेला, उंच उंच वृक्ष, उंच उंच डोंगर, खूप दर्या नद्या वाहत आहेत, इकडून अलकनंदा वाहत आहेत, इकडून मंदाकिनी वाहत आहेत, पुढे इकडे सरस्वती वाहत आहेत, सगळं पाहतोय. डोळे बंद करून झोपलाय. हे अलकनंदा कुठून आली, मंदाकिनी कुठून आली, सरस्वती कुठून आली, हिमालय डोंगर कुठून आले, काय पाहतो आपण? पाहिलं ते खोटं मानाव का? बरं सत्य मानाव का? सत्यही मानता येत नाही. बरं असत्य म्हणून मग पाहिलं कसं काय? काही गोष्टी आपण या जन्मात कधीच पाहिलेल्या नसतात, कधीच अनुभवले नसतात, तरी पण आपण ते स्वप्नात पाहतो. याचा अर्थ काय? याचा अर्थ आपण मागच्या जन्मात, पूर्वजन्मात ते पाहिलेलं असलं पाहिजे. ते संस्कार आहेत आतमध्ये, सूक्ष्म शरीरामध्ये. आणि या सूक्ष्म शरीरामध्ये असणारे हे संस्कार स्वप्न अवस्थेमध्ये उद्भूत होतात, व्यक्त होतात. स्वप्न हा अंतःकरणाच्या वृत्तीचा आरसा आहे. योग वासिष्ठ ग्रंथामध्ये स्वप्न 3 प्रकारचे सांगितले. जागृत स्वप्न, स्वप्न आणि स्वप्न जागृत. जागृत स्वप्न म्हणजे जाग असताना स्वप्न पाहणारे. बरेच लोक जाग असताना स्वप्न पाहतात. म्हणजे काही झोपेत पडणारी स्वप्न असतात, काही झोपा मोडणारी स्वप्न असतात. स्वप्न साकार झाल्याशिवाय झोपच नाही, याचा अर्थ काय? झोपा मोडणारी स्वप्न झाली म्हणजे जागृत स्वप्न आहेत. हे एक झोपेत पडणारं स्वप्न आहे. राजा जनकाला स्वप्न पडलं. स्वप्नात जनक राजा भिकारी झाले. स्वप्नात कधी राजे भिकारी तर कधी भिकारी राजा होता. स्वप्नामध्ये प्रातिभासिक सत्ता आहे, एक आहे व्यावहारिक सत्ता, एक आहे पारमार्थिक सत्ता, एक आहे प्रातिभासिक सत्ता. व्यावहारिक सत्ता, आता व्यवहारामध्ये आपण जे वावरतो व्यावहारिक सत्ता आहे. स्वप्नामध्ये जी सत्ता ती प्रातिभासिक सत्ता आहे. सत्ता बदलली, व्यवहार घडत नसतो. स्वप्नातला व्यवहार जागृत अवस्थेत घडतो का? स्वप्न पडलं 5 कोटीची लॉटरी लागली, बंगला घेतला, गाडी घेतली, जमीन घेतली, बागायतही झाली, तेव्हा डोळे उघडले, मोडक्या बाजूवर तुटक्या दोरे फाटके गोधळे पडलेला. स्वप्नातले 5 कोटी कुठे गेले? कारण सत्ता भिन्न आहेत. व्यावहारिक सत्ता, प्रातिभासिक सत्ता, व्यवहार घडत नाही. विचारसागर मध्ये एक दृष्टांत दिलेला आहे पंडित निश्चलदासजींनी. एक राजा होता, त्याचं स्वप्न पडलं, भिकारी झाले, दरिद्री झाले, जंगलात भडकू लागला, त्याला एक कोला डसला, वेदना व्हायला लागल्या. एका वैद्याकडे गेला स्वप्नात, तर वैद्य काही औषध देईना. वैद्याने सांगितलं पैसे असेल तर औषध. हा म्हणला पैसे कुठून आणू, मी गरीब आहे, म्हणजे औषध तयार करायला खर्च येतो.
गरीब गाल दिलं काही बिघडलं का? त्याने सांगितलं मला उपदेश नको करू, असेल पैसे तर ये इकडं, नाही निघ तिकडं. तर रडायला लागला. काही काही मोठे लोक बुडवतात, दिलं गरीब काय बिघडलं. वेदना व्हायला लागल्या, रडायला लागला, औषध दे ना. एक साधू भेटला. अरे का रडतो बाबा? काय करावं बघा, कोला डसला, फार वेदना होत आहेत म्हणले. भिऊ नको, मी औषध देतो. त्या साधूने झोळीतून औषध काढलं, त्या जखमेला लावलं, जखम बरी झाली. तेवढ्यात जाग आली. डोळे उघडून पाहतो राजमहालात झोपलेला. एक हाक मारली तर 100 वैद्य हात जोडून उभे आहेत ना हो. पण स्वप्नातल्या कोल्या करता जागृत अवस्थेतला एकही वैद्य उपयोगी आला नाही. स्वप्नातल्या कोल्या करता स्वप्नातला साधू उपयोगी आला. स्वप्नामध्ये प्रातिभासिक सत्ता आहे, जागृत अवस्थेमध्ये व्यावहारिक सत्ता आहे. सत्ता भिन्न आहेत, व्यवहार घडत नाही भिन्न सत्तेमध्ये. स्वप्नामध्ये सूक्ष्म देह कार्यरत आहे, जागृत अवस्थेमध्ये स्थूल देह कार्यरत आहे. मी उदाहरण सांगतो. राजा जनकालाही स्वप्न पडलं. जनक राजा भिकारी झाला. स्वप्नात भिक्षा मागतोय, कोणी भिक्षा देणार, रडायला लागला मोठ्या मोठ्याने. राजाच्या रडण्याचा आवाज त्या ठिकाणी असणाऱ्या द्वारपाळाला आला. द्वारपाळाने आत जाऊन पाहिलं तर राजा झोपले, झोपेत रडतोय. राजाला हलवलं, मारो उठा, काय झालं तुम्हाला? डोळे उघडून पाहिले तर महालात आहेत. राजाने विचारलं मी कुठे आहेत? मग तुम्ही महालात, इथं कसं काय आलो? तुम्ही महालात झोपले होते. दुसऱ्या दिवशी राजाने जनकाने आणि सभा भरवली. सभेमध्ये प्रश्न विचारला. मी काल रात्री स्वप्नामध्ये पाहिलं, मी रात्री स्वप्नामध्ये दरिद्री झाल्याचा अनुभव घेतला आणि आता मी राजा आहे याचा अनुभव घेतोय. मग मी स्वप्नात दरिद्री होतो, गरीब होतो, ते सत्य आहे का मी आता राजा आहे हे सत्य आहे? मी स्वप्नात गरीब झालो, आपण मी आणि स्वप्नामध्ये अनुभव घेतलाय. मी भिकारी होतो, मी भीक मागत होतो, मला कोणी भीक देत नव्हते आणि मला भूक लागली होती, मी व्याकुळ झालो होतो, मी रडायला लागलो होतो. पण डोळे उघडून पाहतो मी राजमहालात आहे, आता राजा म्हणून मी अनुभव घेतोय आणि स्वप्नात भिकारी झाल्याचा अनुभव घेत होतो. मग मी स्वप्नात भिकारी होतो ते सत्य आहे का आता राजा हे सत्य आहे? महाराज अष्टावक्रांनी सांगितलं, राजा तू स्वप्नामध्ये भिकारी होता तेही सत्य नाही आणि आता राजा आहे हेही सत्य नाही. मग सत्य काय? मी स्वप्नात भिकारी होतो म्हणणारा आणि आता मी राजा आहे असं म्हणणारा या शरीरापासून वेगळा आहेत आणि तोच या शरीराचं अधिष्ठान आहे. हे सर्व अध्यस्त आहेत. हे अधिष्ठान असणारं जे आत्मचैतन्य ते सत्य आहे. सत्य फक्त आत्मा आहे. हे सर्व त्यावर बसणार अध्यस्त आहे. सत्य जाणणं यालाच अध्यात्म म्हणतात. हे सद्गुरूंच्या कृपेने जाणायचं असतं. ते एकांतात उपदेशाद्वारे जाणलं जातं. क्षीर सिंधू परिसरी शक्तीच्या कर्ण कुहरी नेनो कै त्रिपुरारी सांगितले जे. 18व्या अध्यायातील 1750वी ओवी आहे. मौली ज्ञानेश्वर महाराज वर्णन करता, क्षीरसागराच्या तीराला शक्तीच्या कर्ण कुहरी, शक्तीच्या कानात उपदेश केला. नेनो कै त्रिपुरारी सांगितले जे. नेनो म्हणजे काय सांगितलं ते ठिकाणी मौलीने व्यक्त नाही केलं, नेणो शब्द वापरला. नेनो कै त्रिपुरारी. त्रिपुरारी या त्रिपुरांचा अरे तीनही शरीरांचा अरे तीन शरीराचा नाश करून जीवनमुक्त करणारा आणि या जीवनमुक्तीचा मार्ग त्यांनी सांगितला. काय सांगितला? नेणो.
पण सांगितले जे सांगितलं कुठं क्षीरसागराच्या तीराला. माऊलींनी पुढे एका ओळीमध्ये फार सुंदर सांगितलंय. ना आदि गुरु शंकरा लागोने शिष्य परंपरा, बोधाचा संचरा झाला ते अमुते. ना आदि गुरु शंकरा लागोने शिष्य परंपरा, आदि गुरु शिवापासून शंकरापासून या शिष्य परंपरेने आणि ज्या बोधाचा संचार आमच्यामध्ये झाला, बोधाचा संचरा झाला ते अमुते. या ठिकाणी ज्ञान हे प्राप्त केलं जात नसतं. बघा, प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले, ते ज्ञान हे प्रगट होत असतं बरं का. प्राप्त केलेली वस्तू नष्ट होत असते. मग शब्द ज्ञान हे ज्ञानाच्या व्याख्येत बसत नाही. शब्द ज्ञान हे अनुभवजन्य ज्ञानाला पोषक असतं, पण शब्द ज्ञान म्हणजे यथार्थ ज्ञान नाहीये. एका कागदावर साखर अक्षर लिहिलं आणि तो कागद चाटला तर गोड लागणार नाही. प्रत्यक्ष साखर मुखात घालायला लागेल. साखर अक्षराने साखरेचं ज्ञान झालं असं नाही. आणि म्हणून शब्द ज्ञान हा विषय वेगळा आहे. ज्ञान प्राप्त होत नसतं, ज्ञान प्रगट होत असतं. त्या ज्ञानाचा अनुभव आणि ते ज्ञान क्रियान्वित झाल्याच्या नंतर सफलतापूर्वक जीवन व्यतीत होत. ग्रंथात तर कितीतरी ज्ञान आहेत, ते ग्रंथात आहेत. ते आत्मसात जेव्हा होईल आणि आत्मसात झाल्यानंतर क्रियान्वित होईल, त्यावेळेला ते ज्ञान लाभाला कारण ठरतं. ते क्रियान्वित होण्याकरता सद्गुरूंची कृपा असावी लागते. माऊली ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात, इवलेसे रोप लावेले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. इवलस रोप आहे. कोणतं रोप आहे? कोणत्या द्वारात लावलं? हे वेल कोणती? हे सगळं रूपकच सांगितले बरं का माऊलींनी. इवलस म्हणजे काय? छोटस, छोट्यापेक्षा छोटं जे इवलस, आपण उलूस इवलस. या देहरूपी घराच्या कर्णरूपी द्वारामध्ये नामरूपी रोप लावलंय. इथं द्वार आहे कर्ण. सर्वेंद्रियाणाम श्रवणम प्रधानम. 9 दरवाजाचा अध्याय आहेत ना. 9 द्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन्. इस बंगले में 9 दरवाजे, बीच में पवन का खंबा, आवत जावत कुछ नहीं लागते ही बडा चंबा. कबीर महाराज सांगतात, इस बंगले में 9 दरवाजे. काही ठिकाणी 10 दरवाजे सांगितलेले आहेत. 10वा दरवाजा ब्रह्मरंध्राचा. 9 दरवाजे सांगितले. गीतेतही भगवंतांनी 9 दरवाजे सांगितले. 9 द्वारे पुरे देही. त्यापैकी श्रवणेंद्रिय म्हणजे कान. सर्वेंद्रियाणाम श्रवणम प्रधानम. देहरूपी घराच्या कर्णरूपी द्वारात नामरूपी रोप लावलं. इथं द्वार शब्दाचा अर्थ काय? द्वार शब्दाचा अर्थ प्राप्ती साधन. माऊलींनी या द्वार शब्दाचा अर्थ फार सुंदर केला. जे ज्ञानाचा कुरटा तेत सेवा हा दारवंटा, जो स्वाधीन करी सुबटा ओळगोणे. ज्ञानाचा द्वार आहे सेवा. मग सेवेने काय होतं? सेवेने चित्तशुद्धीचं फल मिळतं. आणि चित्त शुद्ध झालं म्हणजे ज्ञान धारण करण्याची क्षमता निर्माण होते. आणि म्हणून या ठिकाणी जे ज्ञानाचा कोर्टा ते सेवा हा दारवंटा. ज्ञानाचं द्वार सांगितलं सेवा. म्हणजे द्वार शब्दाचा अर्थ काय? प्राप्ती साधन. मग इवलेसे रोप लावेले द्वारी, या देहरूपी घराच्या कर्णरूपी द्वारामध्ये नामरूपी रोप लावलं. त्याचा वेलू गेला गगनावरी. किती व्यापकता वाढली. आकाशाने ज्याच्यामध्ये लपंडाव खेळावा असं जे तत्व आहे, आकाशालाही ज्याने निर्माण केलेलं आहे. कारण पंचमहाभूत आहेत. वेदांत शास्त्रामध्ये भूत म्हणजे निर्माण होणे,
भूत म्हणजे स्मशानातलं भूत नाही सांगत मी तर. भू आहे धातू आहे संस्कृत मध्ये. भू म्हणजे होणे, म्हणजे निर्माण झाले ते भूत. मग पंचमहाभूत आहे, पृथ्वी आप तेज वायू आकाश, हे निर्माण झालेले आहेत. मग वेदांत शास्त्रानुसार या 5 तत्वांची निर्मिती झाली. न्यायशास्त्रानुसार न्यायशास्त्र आकाशाला नित्य मांडतं. म्हणून वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी ही 4 भूत निर्माण होतात असं नैयायिक मानतात आणि वेदांती पंचमहाभूत म्हणतात. आकाशालाही ज्याने निर्माण केलेलं आहे, पंचतत्व ज्याच्या निर्माण झालेलं आहे असं जे परमतत्व आहे, आणि मग त्याचा वेलो गेला गगनावरी, गगनाच्या ही वर, आकाशाच्या ही वर. हे रोप आहे छोटस, नामरूपी रोप. कुणी मला नाम तर शब्द आहेत, शब्दांना काय फरक होतो? शब्दांनी जर फरक झाला असता तर मग एवढे सेनेवर सैनिकची काय गरज आहे? सांगायचं तुझ्या देशावर बॉम्ब पडो, की पडला बॉम्ब, तुझं वाटलो हो झालं वाटलं, असं होत असतं का? शब्द तरी शब्द आहेत, शब्द परिणामकारी असतात का? तुम्हाला कोणी शिव्या दिल्या, राग येतो का नाही? ते शब्दच आहे ना. कोणी स्तुती केली, काय वाटतं? आनंद वाटतो. वा वा, काय तुम्ही धार्मिक आहात, काय परमार्थिक आहात, किती सात्विक आहात, किती दानशूर आहात. हा तर आपण कोण करणार आहे? करता करता परमात्मा आहे. वरून जरी बोलला तरी आतून गुदगुल्या होतात. हा म्हणतो आपण कोण करणार आहे? तो परमात्मा करता करता तोंडाने बोलतोय, पण आतून मात्र स्तुती वाटत थोडी आणखी चलित बरं होईल. मग स्तुती तरी शब्द, निंदा तरी शब्द, पण त्याचा अनुकूल प्रतिकूल परिणाम झाला का नाही? शब्दाचा परिणाम होत नाही असं कसं म्हणताय? शब्द आहे, शब्द एक ब्रह्म आहे. शब्द आकाशाचा गुण आहे. आकाशापासूनच वायूची निर्मिती, वायूपासून अग्नीची निर्मिती, अग्नीपासून जलाची निर्मिती, जलापासून पृथ्वीची निर्मिती आहे. आणि या पंचतत्वांचं पंचीकरण, एकत्रीकरण होऊन जगत निर्माण होतं. या सर्वांचा निर्माता तो परमात्मा आहे. या सर्वांचं अधिष्ठान ब्रह्म आहे. हे जगत अध्यस्त आहे, भासणार आहे. सत्य ते परमतत्व आहेत आणि ते जाणायचं आहे. क्षीर सिंधू परिसरी, क्षीरसागराच्या तीराला, शक्तीच्या कर्णकोरी, शक्तीच्या कानामध्ये भगवान शिव सांगत होते. नेनो काही त्रिपुरारी सांगितले जे. भगवान शिव सांगतायत, माता पार्वती ऐकत आहेत. ऐकता ऐकता पार्वतीला झोप लागली. तत्वज्ञान ऐकताना झोप येत असते बरं का, कारण ते कधी कधी बुद्धी शिरत नाही, वरूनच जात. हे निद्रा देवी आहेत. आणि अशा प्रकारे माता पार्वतीला झोप लागली. त्याच वेळेला त्या ठिकाणी क्षीरसागरामध्ये भगवान विष्णू मत्स्याच्या उदरामध्ये येऊन ते श्रवण करतात. माऊलींनी सांगितलं, ते क्षीर कल्लोळा आतू मकरोदरी गुप्तू होता तयाचा हातू पैठे झाले. ते क्षीर कल्लोळा आतू मकरोदरी गुप्त. मकरोदरी एका माशाच्या उदरामध्ये गुप्त रूपाने कोणीतरी ऐकतय. पार्वती झोपले, पण ते माशाच्या उदरातून होकार देतोय. भगवान शिव डोळे बंद करून सांगतो. पण ऐकण्याची पद्धत चुकीची आहे ना. चोरून ऐकलं नाही पाहिजे असं. गीतेचं विवेचन करताना स्वामी अखंडानंद सरस्वतींनी एक उदाहरण दिलंय. ध्वजस्तंभावरी वानरू जो मूर्तिमंत शंकरू, भगवंताने अर्जुनाला गीता सांगितली. त्या ध्वजावर कोण होतं? हनुमानजी होते ना. मग भगवान परमात्मा जेव्हा अर्जुनाला गीता सांगतात, तर हनुमानजीने ऐकली नव्हती. अर्जुन आणि भगवान दोघच होते तिथं, असा अर्थ नाहीये.
हनुमानजी होते, हनुमानजी ऐकत होते. हनुमानजींनी गीता ऐकल्यानंतर भगवंताचं लक्ष गेलं ध्वजाकडे आणि हनुमानजी विचार, हनुमानजी तुम्ही गीता कशी काय ऐकली? ऐकली तर ऐकायला आली तर ऐकली म्हणले मी. पण ती ऐकण्याची पद्धत चुकीची आहे ना. डोक्यावर बसून ऐकण्याची पद्धत चांगली का हो? कारण ध्वजाच्या स्तंभावर हनुमानजी आहे तिथं वानर रूपाने, खाली भगवान उपदेश करतायत, गुरु खाली उपदेश करतोय आणि शिष्याने डोक्यावरून ऐकायचे का? ही कोणती परंपरा झाली? भगवान कृष्णाने हनुमानजीला शाप दिला, तुम्ही पिशाच योनीला जाल म्हणे. हनुमानजी म्हणजे ठीक आहे, स्वीकार आहेत, पण मुक्त होण्याकरता काय मार्ग? सांगितलं पिशाच योनीमध्ये तुम्ही गीता लिहाल म्हणले, तेव्हा तुमची मुक्त होईल. हनुमानजीने गीता लिहिलेली आहे, त्या गीतेचं नाव आहे पैशाची गीता. हे हनुमानजीने लिहिलेली बरं का, पैशाची गीता, आणि ते पिशाच योनीतून लिहिलेले आहेत. गीता श्रवण केली, लाभही झाला, पण वर बसून जे ऐकली त्या कारणाने सांगितलं तो पिशाच. या ठिकाणी भगवान शिव माता पार्वतीच्या कानामध्ये क्षीरसागराच्या तीराला उपदेश करताय. क्षीर सिंधू परिसरी शक्तीच्या कर्णकोरी नेणो कै त्रिपुराली संगीत देजी. त्या क्षीर कल्लोळाच्या आतमध्ये मकरोदरी गुप्त, तो क्षीर कल्लोळा तो मकरोदरी गुप्त मास्याच्या उदरामधून गुप्त रीतीने श्रवण केलं. पार्वतीला झोप लागलेली आहे. तेवढ्यामध्ये भगवान शिवाच्या लक्षात आलं, पार्वतीला झोपलेलं होकार कोण देत? आपण तर एकांतात बोलत होतो. पाहिल्यानंतर एक मासा चमकला. भगवान शिवाने एक त्रिशूळ घेतला आणि त्या माशाला मारून फेकला. तो त्रिशूळ त्या माशाच्या कल्ल्याला लागला बरं का. माशाच्या कल्ल्याला लागला आणि तेच त्या मत्स्याच्या उदरामध्ये असणारेच भगवान विष्णू मच्छंद्रनाथ म्हणून या कलियुगामध्ये प्रगट झाले. कल्ल्याला तो त्रिशूळाचा स्पर्श झाल्यामुळं, कल्ला फाडल्यामुळं कर्णछेद करण्याची परंपरा नाथ संप्रदायामध्ये असते. माऊली ज्ञानेश्वर महाराज हे देखील नाथ संप्रदायाचे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छंद्र त्याचा मुख्य शिष्य मच्छंद्राने बोध गोरक्ष केला. गोरक्ष वळला गहनी प्रति गहनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञान देवा सार चोच विलय. अशा प्रकारे माऊली सांगतात, अशा या शिष्य परंपरेनुसार ना आदि गुरु शंकरा लागोन शिष्य परंपरा बोधाचा हा संशरा झाला ते आमुते. अशा प्रकारे या बोधाचा संचार आमच्यामध्ये झाला. शब्द कोणते हे महत्वाचे नाही, त्या शब्दाच्या पाठीमागे एक साधनेची शक्ती असते. सद्गुरूंच्या मुखातून ते का श्रवण करायचं असतं? शब्दामध्ये साधनेची शक्ती आहे. स्वामी रामकृष्ण परमहंसांना तोतापुरी महाराजांनी उपदेश केला. तोतापुरी महाराज त्यांचे गुरु होते. 40 वर्षे त्यांनी साधना केली. 40 वर्षांची साधना 3 दिवसामध्ये परमहंसांना समर्पित त्यांनी केली. त्याच रामकृष्ण परमहंसांनी विवेकानंदांना काही क्षणात प्रदान केले. विवेकानंद जे होते पूर्वी ते नास्तिक होते, देवधर्म मानित नव्हते. नरेंद्र त्यांचं नाव होतं.
त्याने अनेकांनी प्रश्न विचारला, मला देव दाखवा म्हणजे, आहे का तुमच्या सामर्थ्य? तर मी मानेल. देव काही मानित नाही म्हणजे. त्याने रामकृष्ण परमहंसांना सुद्धा विचारलं, स्वामीजी म्हणजे देव दाखवू का? डोक्यावर हात ठेवला महाराज. डोक्यावर हात ठेवल्याबरोबर जी एक अवस्था निर्माण झाली, अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणां सदा मे समत्वर्ण मुक्तिर्बंध चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. शून्य अवस्था निर्माण झाली. न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम न मंत्रो न तीर्थम न वेदान यज्ञ हम भोजनम नैव भोज्यम न भोक्ता चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. ध्येय ध्याता ध्यान त्रिपुटी नष्ट झाली. ज्ञेय ज्ञाता ज्ञान देह ध्याता ध्यान काही शिल्लक राहिलं नाही. फक्त एक सच्चिदानंद रूप असणार परब्रह्म, त्या परब्रह्माशी एकरूपता. काही क्षण हात बाजूला केल्याबरोबर पुन्हा जगताचा भास झाला. सांगितलं महाराज पुन्हा हात राहू द्या ना. सांगितलं नाही, आता हा आनंद तुला तुझ्या प्रयत्नाने मिळवायचा आहे. तुझी भक्ती वृद्धिंगत करण्याकरता मी तुला हे दिलंय. हे कृपा असते. याला स्पर्श शक्तिपात म्हणतात. तुकोबाऱ्या सांगतात, सापळविले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाणा ठेवला कर मस्तकावर हात ठेवला. आणि काय सांगितलं? निकालो दक्षिणा भोजना मागती तूप पावशेर. डोक्यावर हात ठेवला आणि दक्षिणा काय मागितली? पावशेर तूप. शेरभर का नाही मागितलं? अर्धा शेर का नाही मागितलं? पावशेरच का मागितलं? इथं पावशेर तूप शब्दाचा अर्थ होतो चित्त. तुझं चित्त कसं काय? जसं दुधाचं सार तूप आहे. दुधाचं दही केलं, मंथन केलं, मंथन केल्याच्या नंतर लोणी निघालं, लोणी कडवलं, तूप झालं. आता प्रक्रिया संपल्या. आता तुपाचे पदार्थ तुम्ही करू शकता. दुधाचं सार तूप आहे. तसं या नर शरीराचा, मनुष्य शरीराचा सार अंतःकरण आहे. या अंतःकरणाचे शास्त्रकारांनी 4 भाग केले: मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. त्याला अंतःकरण चतुष्टय असं म्हणतात. या अंतःकरण चतुष्टयामध्ये याचा 1/4 म्हणजे पावशेर तूप म्हणजे काय झालं? या ठिकाणी नरदेहाचं सार. दुधाचं सार तूप आहे, तर या नरदेहाचं सार आहे अंतःकरण. या अंतःकरणाचा 1/4 म्हणजे मला चित्त दे. मन, बुद्धी, चित्त, अहंकार या 4पैकी 1/4 मागितला म्हणजे चित्त मागितलं. परमार्थात चित्त फार महत्वाचं. संसारात पाहिजे वित्त, शरीरात पाहिजे पित्त आणि परमार्थात पाहिजे चित्त. देवाकारणी भाव तस्मात द्यावे नलगे फारसे वित्त. झाले एक चित्त तरी बहुत. एवढ्यासाठी नका करू आता का? झाले एक चित्त तरी बहुत. आणि म्हणून या ठिकाणी भोजना मागती तूप पावशेर. पावशेर तूप मागितले. एकदा ओंकारेश्वरला मार्कंडेय संन्यासाश्रमामध्ये एक घडलेला प्रकार सांगतो. एक महात्मा आले, कोठारीला भेटले. मुझे 1/2 किलो घी चाहिए. कोठारी म्हटलं, महाराज या और भी महात्मा रहते, आपको 1/2 किलो घी कैसे मिल सकता है? यहाँ सब समान है. मुझे तो चाहिए 1/2 किलो घी. कोठारी नहीं मिल सकता. त्याची भांडणं झाली. मैं तो लेके जाऊंगा. रात्री पंक्तीला बसले जेवायला. त्याने 80 पोळ्या खाल्ल्या. साधू काय करायचा भरोसाच नाही. सकाळी गेले, मुझे 1/2 किलो घी चाहिए. पुन्हा कोटऱ्याला भेटले. महाराज मैंने आपको बोला ना 1/2 किलो घी नहीं मिल सकता यहाँ. और देना तो दो, नहीं चला मैं. गेले निघून. ते गेल्यानंतर कोठारीने महाराजांना सांगितलं, स्वामीजींना सांगितलं की अशा अशा प्रकारे एक महात्मा आले होते आणि ते 1/2 किलो घी मांग रहे थे. बोले आपने क्यों नहीं दिया?
एक किसी को पाव किलो घी देंगे तो बाकी महात्माओं की कैसी व्यवस्था होगी यार, तो सब व्यवस्था बिगड़ जाएगी। कोई कुछ भी मांगेगा, मैं कोठारी हूं, मेरी जिम्मेदारी है सब चलाने की। बोले वो पाव किलो घी पा करके चले गए। बोले कैसे, मैंने दिया ही नहीं, त्याने 80 पोळ्या का खाल्ल्या त्यांनी? त्याने 80 पोळ्यांशी मतलब नव्हतं, ते 80 पोळे मिळून पाव किलो घी झाले। त्या पोळ्यांना जे तुम्ही तूप लावलेत ना, त्यांना पाव किलो पाहिजे होतं, म्हणून त्याच्याकडे 80 पोळ्या खाल्ल्या आणि त्या 80 पोळ्यांना मिळून ते पावशेर तूप झालं। पावशेर तूप खाऊन गेले ते सिद्ध महात्मा आहेत। इथं तुकाराम महाराजांना सुद्धा त्यांच्या गुरुनी पावशेर तूप मागितलं होतं बरं का। तुकाराम महाराज काय सांगतात, भोजना मागती तूप पावशेर, पडला विसर स्वप्न माझे। मला स्वप्नात विसर पडला परंतु मला पावशेर तूप मागितलं। इथं या ठिकाणी पावशेर तूप शब्दाचा अर्थ आध्यात्मिक दृष्टिकोनातून चित्त असं आपल्याला करता येऊ शकतो, कारण अंतःकरण चतुष्टयाचे 4 भाग केले तर त्यातला एक भाग म्हणजे पावशेर। तुम्हाला चित्त दे, चित्त सद्गुरूंच्या चरणी समर्पित करावं आणि मग मौली ज्ञानेश्वर महाराज सांगतात, काया कासी गुरु उपदेशी तारक मंत्र दिला आम्हासी, बाप रखमा देवरासी ध्यान मानसी लागले। काया कासी गुरु उपदेशी तारक मंत्र दिला आम्हासी। या शरीररूपी कायारूपी काशी आहे, त्यात कायारूपी काशीला उपदेश केला। काया काशी गुरु उपदेश, तारक मंत्र दिला आम्हासी। मंत्र शब्दाचा अर्थ आहे मननात त्रायते इति मंत्र हो, मननात त्रायते, ज्याचं मनन केल्यानंतर मनन करणाराला जो तारतो, तारक मंत्र दिला आम्हासी। अशा प्रकारे आणि काही परंपरा असतात, त्या परंपरेनुसार मंत्र दिले जातात। वारकरी संप्रदायामध्ये तर नाम मंत्र श्रेष्ठ सांगितलं, कारण कलियुगामध्ये नामाचं महत्व आहे। कृते ध्यायते विष्णू त्रेतायाम यजते मुखैहि, द्वापारे परिचर्यायाम कलौतत हरि कीर्तना। ज्ञानेश्वर महाराजांनी प्रगट गुह्य बोले, हे गुह्य प्रगट केलं। वारकरी संप्रदायामध्ये सर्वांकरता एक मंत्र मोकळा केला। योगराज सद्गुरू गंगागिरी महाराजांपासूनही आपल्याकडे एक परंपरा चालत आलेली आहे की दुर्गाष्टमीला होम हवन होत असतं आणि होम हवन झाल्याच्या नंतर प्रणव सहित शिवपंचाक्षर मंत्राचा जप केला जातो। आणि अशा प्रकारची परंपरा गंगागिरी महाराजांपासून चालत आलेली आहे। गुरु नारायणगिरी महाराजांच्या मुखारविंदातून आपण या पंचाक्षरी प्रणव सहित पंचाक्षरी षडक्षरी मंत्राचा आपण जप करतोय। सर्वांनी माझ्या मागे उच्चार करायचा आहे। तुम्ही बसताना उजवा कान आमच्याकडे येईल असं बसा। उजवा येतोय ना? शांतता। ओम नमः शिवाय। 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 ओम नमः
शिवाय। सरळ बस। ओंकार व्यक्त संयुक्तम नित्यम ध्यायन्ति योगिनः कामदः मोक्षदश्चैव ओंकार तत्र चिन्तयत्। ओम आकार उकार मकार स्थूल सूक्ष्म कारण विश्व तेजस प्राज्ञ विराट हिरण्यगर्भ ईश्वर इथे नाव आहेत। आकार उकार मकार, आकार म्हणजे स्थूल, उकार म्हणजे सूक्ष्म, मकार म्हणजे कारण, त्यालाच व्यष्टी रूपाने आणि समष्टी रूपाने दोन्ही प्रकारे त्याचं वर्णन जे आहे। विश्व तेजस प्राज्ञ व्यष्टी रूपाने आहेत। विश्व म्हणजे स्थूल, तेजस म्हणजे सूक्ष्म, प्राज्ञ म्हणजे कारण। स्थूल सूक्ष्म कारण हे व्यष्टी रूपाने, समष्टी रूपाने विराट हिरण्यगर्भ ईश्वर। अशा प्रकारे आणि चौथी मात्रा आहेत अमात्र म्हटलंय त्याला। ओम हा जो ध्वनी आहे त्याचं चिन्ह असतं ना, असं चंद्रकोर सारखं मध्ये टिंब असतं, ते अमात्र आहेत। या सूक्ष्म स्थूल शरीरात तीनही शरीराच्या पलीकडं या तीन शरीराचा नाश झाल्यानंतर शेवटी जे शिल्लक राहणारं शुद्ध चैतन्य आहे त्याचं ते प्रतीक आहे। असं असणारं परम तत्व नमः। नमः शब्दाचा अर्थ नमः न मम, माझं काही नाहीये, न मम। मम म्हणजे मी, माझं, न म्हणजे नाही। परमात्म्याला सर्वस्व समर्पित। मनाचा मनपणा आहे नाही सांग बघा, मन आहेत मन, मनाला उलट करा काय झालं, नम। मनाला उलट गेलं की नम होतं। नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंत। मनाला उलट केलं, जोपर्यंत मन सोयीचं आहे तोपर्यंत ते संकल्प विकल्प येत राहतं, त्याला एकदा उलट केलं की त्या झालं नम न मम। आता माझं काही राहिलेलं नाहीये, जे आहे ते फक्त शुद्ध चैतन्य। ओम नमः शिवाय। शिव शंकल्याणम करोति शंकर। शिव म्हणजे कल्याण। जीवाचं कल्याण केव्हा आहे, जोपर्यंत या जीवामध्ये संकल्प विकल्प असतात, अस्थिरता आहे, जोपर्यंत संसाराला सत्य मानण्याची स्थिती आहे तोपर्यंत मनुष्य विचार चिंतन करतो ते संसाराचं। आता संसाराचं चिंतन शिल्लक राहिलं नाही, कारण फक्त ते परमतत्व परम चैतन्य रूप अवस्था झाल्याच्या नंतर जो आनंद आहे तो आनंद म्हणजे शिव। शंकल्याणम करोति शंकर। अशा प्रकारे एक सरळ अर्थ या मंत्राचा होतो। योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांपासून ही होम हवनाची परंपरा आपली चालू आहे। या ठिकाणी श्री पीठाधीश्वर योग आचार्य सुधाकर पुरीजी महाराज राष्ट्रीय अध्यक्ष चे त्यांचा परिचय मालेगावला ज्यावेळेला बॉम्बस्फोट वगैरे झाला होता त्यावेळेला, आणि त्यांचं नाव त्यामध्ये ओवल्या गेलं होतं। या ठिकाणी माननीय महाराजजी आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। आणि आमचे सागर भाऊ देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। सागर भाऊने आमचे नितीश राणेंना निमंत्रित केलेलं होतं, पण नेमकी चूक यांची, त्यांना 11 सांगितले, त्यांनी 18 ऐकले बर का, दोघांमध्ये झाला गोंधळ। आपले आज तारीख 11
आणि 11 ऐवजी त्यांचे ऐकणारे 18, त्यांनी 18 तारीख टिपून ठेवली. त्यामुळे ते आज येऊ शकले नाही, कारण 11चे त्यांचे काही प्रोग्राम ठरलेले होते. पण एक धर्मप्रचारचं काम खूप चांगल्या प्रकारे आणि आमचे नितेश भाऊ राणे यांचं चालू आहेत. मी त्यांना, ते जरी आज इथं आले नाही, यांची त्यांची इच्छा होती आजच्या कार्यक्रमाला, 5 तारीखचा गोंधळ झाल्यामुळे ते येऊ शकले नाही. मी त्यांना धन्यवाद देतो. या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री व ग्रामविकास मंत्री गिरीशजी महाजन साहेब यांनी जे आपल्याला इथं सभा मंडपाकरता 7 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. 150 बाय 300चा एक मोठा सभा मंडप या ठिकाणी पत्र्याचा शेड होणार आहे आणि कामाला सुरुवातही झालेली आहे. आता आपला कार्यक्रम होता म्हणून खड्डे खोदले नाही, त्यांचं स्टील बांधायचं काम तुम्ही पाहिलं असाल, स्टील येऊन पडलेलं आहे इथं. सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या पुण्यतिथीपर्यंत तो शेड उभा राहील अशा प्रकारचे आपले प्रयत्न राहतील. म्हणजे पुढच्या वर्षी जरी पाऊस आला तरी आपण पावसात भिजणार नाही. मी माननीय पर्यटन मंत्री ग्रामविकास मंत्री गिरीशजी महाजन साहेबांना धन्यवाद देईल. तसे जामनेर तालुक्यामध्ये आहेत, जवळजवळ इथून 250 किलोमीटरवर राहणारा एक मनुष्य, परंतु बेटा करता त्या माणसाने एवढं मोठं आणि योगदान केलेलं आहे. निधी त्यांनी त्यांचा दिला, जवळजवळ 7 कोटी रुपयाचा निधी त्यांनी मंजूर केला. कामाला सुद्धा सुरुवात झालेली आहे. पुढच्या वर्षीच्या वेळेला आपल्याला नवीन वेगळा मंडप टाकण्याची गरज राहणार नाही, त्याच मंडपामध्ये आपला हा कार्यक्रम पार पडणार आहे. तर या ठिकाणी मी माननीय योगाचार्य सुधाकर पुरीजी महाराज, आपणही या ठिकाणी आलात, या आपल्या कार्यक्रमाला भेट दिली त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देईल. आपल्या या संस्थांच्या वतीने या ठिकाणी आपलं पूजन केलं जात आहे, त्याचा आपण स्वीकार करावा. या ठिकाणी महाराजजी आपलं 2 मिनिटांमध्ये मनोगत व्यक्त करणार आहे. शांतता. पावसा मला माहिती आहे आपण उभे आहे सर्व, पण 5 मिनिटं थांबा. हरिओम हरिओम. परम पूजनीय महाराज जी, व्यासपीठ, हम जिस स्थान पे खड़े हैं ये तपोभूमि, वैसे पूरा महाराष्ट्र संतों की भूमि और वीरों भी मानी जाती है. पूरे देश में कई राज्य हैं ऐसे यहाँ की वीरों की भूमि मानी जाती है, लेकिन महाराष्ट्र संतों की भूमि मानी जाती है. मैं संक्षेप में कम से कम शब्दों में अपनी विचार व्यक्त करूंगा, ज़्यादा समय नहीं लूँगा, क्योंकि मेरी बोलने की आदत नहीं है, कुछ करने की आदत है. अभी आप क्या समझ रहे हैं मालूम नहीं. मैं सीधा बोलता हूँ. महाराज जी ने कुछ समय पहले विधर्मियों के विषय में कुछ शब्द बोले थे. हमको नहीं समझ में आता है कि उसमें गलत क्या है. वैसे ये बात दिल्ली तक गई है, ये बात दिल्ली तक गई है. मैं काफ़ी प्रयास कर रहा था महाराज के दर्शन के लिए. ऐसी कौन सी विभूति है देश में. बहुत सारे संत महात्मा, बहुत से क्रांतिकारी, समाज सुधारक काम कर रहे हैं समाज में, लेकिन बाजीराव पेशवा का एक वाक्य है कि जड़ पे प्रहार करो, शाखा अपने आप टूट जाएगी. इस देश का मुसलमान हमारा दुश्मन नहीं है. मैं कंफर्म कर दूं, इस देश का मुसलमान या कोई भी दुश्मन नहीं है. सब सनातनी हैं, सब कन्वर्टेड हैं. यहाँ कोई मुसलमान नहीं, सब हिंदू हैं.
हमारी समस्या जहाँ पे है, महाराज जी ने वहाँ पर उंगली रखी है। समस्या उनकी आसमानी किताब में है, उनका जो लिखा है वो करते हैं, हमारा जो लिखा हम करते नहीं हैं, बस इतना ही अंतर है। उनका वहाँ जो लिखा है, महाराज जी ने बोला है, वो आयत है, वे पन्ने हैं, सामने हैं, पूरा समाज खड़ा है। लेकिन दुर्भाग्य है कि सब कुछ जानते हुए भी बड़े बड़े धर्माचार्य, राजनीति में बड़े धुरंधर, सब दोनों कान बंद किए हुए हैं। खैर कोई चिंता नहीं है, हमारा आश्रम उज्जैन में है, मैं महाकाल की धरती से आया हूँ, हम महाकाल के उपासक हैं। हम पूरे तन मन धन से हम महाराज जी के साथ में हैं। हम महाराज जी के जो शब्द हैं उसका हम पूरी शक्ति से, पूरी ताकत से, पूरे जोश से समर्थन करते हैं, कहीं भी गलत नहीं है। और हम तो झेल रहे हैं, हम इनको गए 18 साल से झेल रहे हैं। हम झुके नहीं हैं, टूटे नहीं हैं और बिके भी नहीं हैं और आगे झुकेगी भी नहीं। बस हमारा आज का आगमन इसलिए हुआ था कि महाराज जी के सब विषय में हमको 2 शब्द बोलना है। आप चिंता न करें, वैसे आप समर्थ हैं, ये वीरों की धरती है, संतों की भूमि है, आध्यात्मिक शक्ति प्रदान है। कुछ होगा नहीं, लेकिन हम लोग दिन रात बोलते हैं जागो जागो जगाओ, हिंदू जगो हिंदू जगाओ। मैं तो बोलता हूँ कोई सोया ही नहीं है, सब जगह हैं, अभी कुछ करने की बारी आई है। इस धरती पर, इस विश्व में अगर कोई जगा हुआ समाज है तो सनातनी समाज है, हिंदू धर्म है, या हम सब हैं, जगे हुए हैं। ये अप्रचार है, कितना जगाएंगे, किसको जगाएंगे आप? सब जगे हुए हैं, कोई सोया नहीं है। करना क्या है वो बताओ, वो कौन बताएगा? महाराज जी बता रहे हैं। एक कहावत है कि अक्लमंदे इशारा काफी, इशारा मिल गया, हमको उस मार्ग पर चलना है, डरना नहीं है, भय निकाल देना है। मैं गीता जी के अंतिम श्लोक का एक शब्द पकड़ा हूं, अभय। अभय हो जाओ। अभय जो है वो दैवी शक्ति है और डर जो है वो आसुरी शक्ति है। बस यही में डिफरेंस है, मैं ज़्यादा डीप में नहीं जाऊंगा। मैं बारंबार इस विभूति को प्रणाम करता हूँ, नमस्कार करता हूँ, जिन्होंने अपने वाणी से इस समाज को जागृत किया, तेज पैदा किया, उत्साह पैदा किया, कुछ करने का जज्बा पैदा किया। इसी वाणी के साथ मैं एक जयकारा लगाऊंगा और अपने 2 शब्द को मैं विराम दूंगा। बोलो छत्रपति शिवाजी महाराज की, समर स्वामी रामजी महाराज की, अनंत बलवंत हनुमंत लाल जी महाराज की, हर हर महादेव। या ठिकाणी जी मंडप सेवा दिलेली आहेत, सद्गुरू मंडप दादासाहेब लांडे नादी, शुभम मंडप संतोष जाधव लाडगाव, साईश्याम पुणतांबा आणि भक्ती साऊंड मंडप काटेपिंपळगाव अप्पासाहेब मोईन, सद्गुरू मंडप गोंडेगाव मुकुंद म्हैस। त्याचप्रमाणे स्टेजची व्यवस्था लहानुभऊ तनपुरे नादी, साऊंड व्यवस्था गोकुळ साऊंड डवाळा, आचारी व भांड्यांची व्यवस्था सेवा सुरेश टेके। त्याचप्रमाणे कढीसाठी कॅन व्यवस्था संदीप भाऊ बारसे विरगाव। आणि आजची असणारी महाप्रसादाची पंगत समस्त ग्रामस्थ कुरणपूर आणि समस्त ग्रामस्थ खंडाळा यांची ही महाप्रसादाची पंगत आहे। ट्रॅक्टर व्यवस्था दीपक कुरकुटे नागमठाण, काशीनाथ गागरे वांजरगाव, पांडुरंग चामे एलम वस्ती, विठ्ठल शिंदे वांजरगाव यांची ही ट्रॅक्टरची व्यवस्था या ठिकाणी आहे। आणि वाढण्याकरता महिला सेवेकरी आणि काही तरुण मंडळ आणि महिला सेवेकरी वाढण्याचं नियोजन केलेलं आहे। ज्यांना जी जागा दिलेली आहेत, जे स्थान आपलं पॉइंट दिलेले आहेत, त्यांनी त्या पॉइंटवर जायचं आहे आणि त्यांनी वाढण्याचं नियोजन करायचं आहे।
महाप्रसाद भरपूर आहे. आता चिखलामुळं नाईलाज झाला, पण यज्ञ आहेत, यज्ञामध्ये पाऊस हे शुभ संकेत आहेत आणि म्हणून जरी पाऊस झाला तर काही अडचण नाही. आपण सर्वांनी महाप्रसाद घेण्याकरता पंक्ती धरायच्या आहेत. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. सद्गुरु गंगागिरी महाराज की जय. सद्गुरु नारायणगिरी महाराज की. सर्व